पार्ट 3 मध्ये मनापासून सर्वांचा धन्यवाद. यूट्यूबवरती 2 व्हिडिओ अपलोड केले तर पहिला व्हिडिओमध्ये खूप सारा प्रेम भेटलं. नंतरच्या सेकंड व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स थोडासा फक्त थोडासा कमी भेटलं, पण चालेल. जेवढं भेटलं तेवढ्यात मी खुश आहे. नंतर ना आमचा आबोली घाटाच्या साईडला राईड स्टार्ट झालं. तर जवळपास आबोली घाट होता 20 ते 21 किलोमीटर. मग त्या रोड स्टेशनला आम्ही निघालो. गोव्याचा रोड एकदम मस्त. डिसेंबरच्या महिन्यामध्ये राईड करणं बाईकवरती खूप खूप भारी वाटतं, कारण या टायमाला सकाळच्या वातावरणात थंडगार वातावरण. हिवाळ्यात राईड करणं खरंच खूप भारी वाटतं. मग आम्ही निघालतो आबोलीच्या रोडाला. मग आम्हाला समोर परत कोल्हापूर सुपर बाईक्स क्लबने परत भेट झाली. BMWचा हावाला कलर ब्ल्यूवाला स्पोर्ट्स कारला खूप अट्रॅक्टिव्ह दिसाल तर खूप लांबून दिसाल ते कार. मग नंतरने माझं गोप्रोचं सिग्नल आला की लो बॅटरीचं. मग मी सारखंच चेक करत होतो की कुठे माझं गोप्रोचा बॅटरी लो झाला आणि व्हिडिओ कुठं रेकॉर्ड ऑफ झाला असेल. मग नंतरने माझे फ्रेंड्स सगळे होते समोर. या टायमाला मी होतो त्यांच्या मागे. मग निघालो पुढे. ह्या अगोदर आम्ही खूपदा लॉंग राईड केलं तर, बट सगळ्यात लॉंगवाली राईड विथ गोप्रो, विथ ऑल रेकॉर्ड, विथ रायडिंग गिअर्स. मग विचार केला हे सारे व्हिडिओज रेकॉर्डर सगळं यूट्यूब चॅनल एक ओपन करून त्या चॅनलच्या पेजवरती अपलोड करावं. मग विचार आला. मग ग्रुपमधील पोरांना बोललं. मग SK, लावण्या, पृथ्वी यांच्याशी चर्चा करून मग ओपन केलं न्यू यूट्यूब ब्लॉग. मग त्यामध्ये मी सर्व काही अपलोड करतोय, कारण माझे तर सध्या आता 2च व्हिडिओ अपलोड झालेले आहेत यूट्यूबवरती. रिस्पॉन्स तर खूप छान आलेला आहे. बघा माझे फ्रेंड्स हात केलते. मग मी थांबता तसेच गेलं, कारण ते होते सडनली जस्ट भेटणारे फ्रेंड. म्हणजे असं तो बाईकर्स असल्यामुळे ना, जाणाऱ्या येणाऱ्या बायकर्सना हात करणे हा वाला फील अलग असतो. मग आम्ही निघालो सीधा. आबोली घाट होता जवळपास आता 7-8 किलोमीटर. मग आम्हाला आला क्रेझी इंटरेस्ट, कारण होता रोड एकदम कॉर्नरिंग. इथं लीन करणं एकदम वेरी. आता समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल माझ्या गोप्रोच्या अँगलवरनं थोडे फार क्लॅरिटी दिसत असेल, पण रियालिटीमध्ये वाव काय कॉर्नरिंग होतं. मस्त मस्त. SK, लावण्या आहे माझ्या समोरच एक्झॅक्टली, कारण त्यांच्या रेकॉर्ड करण्यासाठी मी होतो त्यांच्या बॅक साईडला. आता माझा कोणी रेकॉर्डिंग करणार हे मला थोडा विचार करणं वेगळी गोष्ट आहे, पण चालेल. मग समोरचा कॉर्नरिंग तुम्हाला समजत असेल काय मस्त आहे वाला. हे राईट साईडला आलेला लावण्या. मग त्याला आम्ही ओव्हरटेक करत गेलो पुढे, कारण होता SK त्यापेक्षाही पुढे. मग SKच्या मागं मी. मग परत पुन्हा आलं. SKला पकडणं काय मुश्किल होतं, कारण तो असं जात होता की जसं काय तिचं रोजचं रोटेशन असल्याप्रमाणे तो आमच्यापेक्षाही पुढं लीन करत चालला होता. मग शेवटी त्याला मी भेटलं. मग त्याला बोललं एवढं पुढे नको जाऊ, आम्ही राहील मागे दोघं. तो बोलला तुम्ही या माझ्या पण. म्हटलं जसं की काय असं आम्हाला फील वाटलं. डॉन को पकडणं मुश्किल नाही ना मुमकिन आहे, याप्रमाणे SKला पकडणं मुश्किल वाटत होता आम्हाला. पण तसं मुश्किल काही झालेलं नाही, कारण तो भेटला शेवटी. मग आम्ही वाट बघत होतो. मग आला आबोली घाट. मग समोरच होतं. त्यानंतर ना आम्हाला त्या घाटाला बघून वाटलं एकदम मन प्रसन्न. काय सीन दिसत होतं सकाळीच्या टायमाला.
टाईम वाजले होते 11:30 12:30च्या आसपास. मग घाटाचा वेलकम बोर्ड दिसला आम्हाला. मग राईट साईड आला, काही बायकर्स थांबून फोटोशूट चालू होतं. मग बाईक घेतलं यातून स्लो, कारण मला रेकॉर्डिंग करायचं होतं ऑल ओव्हर गोप्रोमध्ये फुल सीनवालं. मग माझं गोप्रोचं बॅटरी 10%वर आलं तर मग मला वाटलं तर की गोप्रो कुठं बंद होईल, कारण मेन सीन जिथं होतं आबोली घाटचा त्या सीनमध्ये तो रेकॉर्डिंग नाही झालं तर काय रेकॉर्ड करा, गोप्रो असून नसल्यासारखं वाटणार ना. मग त्यासाठी आम्ही बघितलं. मग समोर दिसलं एकदम माझे फ्रेंड्स थांबलेले होते. मग सीन वगैरे होतं मस्तच. असं साईडला बाईक घेतलं. सीन तर एकदम प्रॉपर घाटामध्ये जाणं बाईक घेऊन, हे वाला सीन लाईफमध्ये तुम्ही एकदा ट्राय करावे अशी राईड. मग समजेल की रिअल लाईफमध्ये बायकर्सचा लाईफ काय असतो. हा वाला आवड लाईफमध्ये सर्वांना असणं इम्पॉर्टंट असतं. काहींना आवड असतं, काहींना नसतो. पण ज्याला आवड आहे त्यांना विचारा की हा वाला फील काय असतं. मी बाईक पार्क करून आलो घाटाच्या कॉर्नरला. मग सीन बघितलं, व्ह्यू मस्त असा व्ह्यू आल्यावर मी माझ्या मोबाईल कॅप्चरमध्ये मोबाईलमध्ये पण शूटिंग आणि व्हिडिओ स्टार्ट केलं, कारण मला गोप्रोवरती भरोसा नव्हता चार्जिंग संपेल की काय म्हणून. हा वाला सीन तर सारा वाला मोबाईलवाला होतं, कारण माझं गोप्रोचं बॅटरी झालं तर ऑफ. मला वाटत होतं जे भीती तेच झालं. मग सगळं मोबाईलनं रेकॉर्ड केलं मी. मस्त असा ढगाळ वातावरणामध्ये, मस्त असं झाडे बिडे, डोंगर, दर्या, घाट, खूप भारी मजा. अलेक्सा तर खूप मस्त दिसत होतं लांबून. मग हे सारा रेकॉर्ड झाल्यानंतर हे वाला आहे माझी प्रोफाईल मी खुद रेकॉर्ड केलं. मग त्यानंतर मी निघालं यांना दोघांना हुडकायला, कारण हे दोघे होते माझ्या समोरच्या कॉर्नरला. समोरच्या कॉर्नरला ते थांबले होते. मग त्या ठिकाणी मी निघायचं प्रयत्न केलं. मग अजून पुन्हा एकदा मस्तचा असा शूट केलं. मग मी निघालो. मी गोप्रोची बॅटरी चेंज केली. मग सेकंड बॅटरीमध्ये होता फुल चार्ज. मग मी रेकॉर्ड तिथून स्टार्ट केलं पुन्हा. मग माझ्या समोर आले हार्ली डेव्हिडसनचे बॉब बाईकर्स. ते बाईक्सचं टायर बापरे 300 सेक्शनचा टायर होता. फुल ट्रॅक्टरने आवाज येत होता. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते बाईक्स दिसत असेल, पण रिॲलिटीमध्ये खूप मोठे टायर होते. जवळपास माझा अलेक्साचा समोरचा हेड त्या टायर एवढं होतं. एक्झॉस्ट नोट तर सेम ट्रॅक्टरचा फील होणे वाटायला मला. ट्रॅक्टरचं कसं असतं सेम टू सेम तसं. थोडं बाईक्सचा आवाज तुम्ही साऊंड ऐकून घेऊ शकता. मग समोर दिसले मला लावण्य आणि एसके, ते आवाज दिले. मग मी माझी बाईक घेतली साईडला, माझ्या अलेक्साला पार्क केलं. मग या ठिकाणी आम्ही खूप सारा एन्जॉयमेंट, खूप फोटोशूट केलं. मग एसके फुल चिल मारत होता, जसं की काय त्याला असं वाटत होतं की त्या टोकावरती थांबून गोव्याच्या आबोली घाटचा तो शहनशाह. मग काही चर्चा झाली. मस्तचा सीन मध्ये कॉर्नरला फोटोशूट झालं. मी त्यांना सांगत होतं की मी त्या कॉर्नरला होतो. मग ते बोलले तू त्या कॉर्नरला थांबला होता. आम्हाला वाटलंच, कारण त्या ठिकाणी दिसत होतं खूप सारा व्ह्यू, पण तिथं बाईक पार्क करण्यासाठी स्पेस नव्हतं. मग आम्ही आलो खाली. मग एसकेला बोललं. मस्तचा फोटोशूट झाला. गोप्रोच्या माध्यमातून तुम्ही ऐकू शकता. चल की आता तर काय एक अर्धा किलो परत रिटर्न कोण जात आहे. गर्दी तर आहे. फोटो काढ की माझा. फक्त जॅकेट घालू का मी? कसं तर होत आहे. फक्त जॅकेट घाल.
काढलोच आहे. गाडी पसला काढ. गांजावाडाला छिनालचा आहे नाही हा पाणी तर पिऊ. इथनं काढ. गाडी पण यावं बघ. कोण दे की अकल तेवढं कोण दे की मला. अरे हिने काय आहे घाला हेच आवडतात ते सगळ्या गाडीचं आहे. आता ते बुजावाले येते ना 6R वाले येते. काढा पूर्ण गाडी पण यावं बघा. असं कसं काढू? तिथनं 0.5 मधनं काढला का? चांगचे यायला चक्कर यायल्यासारखा व्हायला येतं एकतर. दोनच काढतो. माझं पण एक. नॉर्मल पण काढ की चांगला आहे. पोस्ट सोडण्यासारखं. हे माझं पण एक काढ घ्या. काढ. फिरून थांबतो मी. काढा. तिचा बाजूला मी पण थांबतो. हात पकडून वर उचलतो. झाला. फक्त असं एक काढ. हे लवड्या पडतो आदरचोद. दे. तू असं मागत DSG दाखव. मी असं DSG दाखव. आलं का? काढलो नाही. थांब म्हणला रे. बघू कसं आलं. काढ अजून. दे. थांबे थांबे थांबे. तुझ्या आयला तुझं काय तू पण आला बघ. येणे JS असं वाटलं मला पहिला. मी पण तेच म्हणलो. आवडला? JS पण त्याचा मागचं ब्लॅक आहे समोर ब्ल्यू आहे. पण रॅप पण आहे का सर. सिंगल काढ असा येत आहे. गाड्यांसोबत काढ रेच्या यायला. त्यावर थांब येते दगडावरच बाजू. कुठल्या दगडावर? काढ. पडतो. कोणावर कोण आले तीच रे पोरगी काल बोलली नव्हती. पाणी देखील काय झाले. मला पण पाणी पाहिजे होतं त्याला. वरचं काय उघड. झालं का? त्यात संपलं. त्यात अजून एक काय खाली बघ. हे मी बॉक्स टाकतो. अबे त्यात काढ की अजून एक आहे. मला पण पाहिजे पाणी. काढ की. काढायला होता. अरे अंडेल वळायचं नाही जा कुठं तर. लय घाण सीन झालता आता. लय घाण सीन झालता आता. पूर्ण खालीच उतरणार होतो मी. तू गांजा बिंजा ओढू नको रे. घाटवर राह पण. पावसात गांजा ओढून नेतात काढता येईल त्या लिटाईट बसलाय. 6R बुजावाले येतात बघ आता. ते लोक मागे थांबले होते. तिकडा आवाज आलाय. वर नाही आलेत. शेणालच्या वरनं इकडे असताय. तिकडनं तेच येतं. एवढा लाऊड आवाज त्यांचाच आहे. तिन्ही गाडी लाऊड आहेत. सगळ्यात लाऊड ते बुजा आहे. बुजा बहीणचं फटाके पण कसं सोडायला झप तुला माहित नाही आमच्या दोघांच्या बाजूला काय घालतं सेन बहीणचं. कसलं घालता वे आवाज. ठब्ब केला. हेनं ड्रॉप गेअर मी गेअर ड्रॉप होते ना तर माझ्या बाजूला खड्ड्यात फन 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 करून लय घाण आवाज केला त्यानं. तुझे पण फटाके फुटाले तर
शिफ्टिंगला ह्याचे फुटाले का ते बुजा फुटाला समजी नाही मला. दुवांचे फुटत होते. बाप, इंच हे टायर